दत्त संस्थान, दत्त शिखर, दत्तात्रय संस्थान माहुरगड इथले व्यवस्थापक, सर्व कर्मचारी वृंद, सेवादारी मंडळी आणि येणारे भाविक भक्त या सर्वांच्या अनुषंगाने येथे आपल्याकडं एक नवीन प्रथा आणि नवीन परंपरा रुजण्याच्या निमित्तानं दादांच्या किंवा सर्वांच्या सहकार्यानं एक आपण वेगळं पर्व सुरू करत आहोत. ते म्हणजे सेवा वृत्ती आणि सेवाधार. सेवा आधार करत असताना किंवा सेवा वृत्ती ठेवत असताना नियमावलीचं पालन आपण नक्कीच करणार आहे, त्यात मात्र शंका नाही. आपण त्या पद्धतीनेच या ठिकाणी आलेलो. मायबाप एखाद्या कुटुंबाचं लग्न व्यवस्थेचा सोहळा असेल तर त्या गावामध्ये अनेक लोक सांगतात की तुम्ही माझ्याकडे उद्या कामाला या आणि आमची सेवा करा हो. आज तसं नाही, मालकाने आदेश दिला आणि तो संदेश म्हणून आपला पाळतो, त्या संदेशाची प्रामाणिक करतो. शेताला शेत करायचं असतं तर कष्ट लागते, शेत करायचं असतं तर कष्ट लागते, व्यापार करायचा असतं तर लिहिता लागते बाबा, नोकरी करायची असेल तर प्रामाणिकपणा इमानदारीपणा लागते, परमार्थ करायचा असेल तर वैरागी लागते, गाव वस करायचा असेल तर वेळ द्या लागते, समाज वस करायचा असेल तर कला लागते, देश वश करायचा असेल तर नाविन्यपूर्ण एखादा उपकरण का लागते, आणि एखादी गोष्ट वेगळी आणि आगळी करायची असेल तर तुमच्यासारखे महात्मे लोक लागतात तुमच्या चरणी. आदेश संदेश न मागता जबाबदारी दादा देतील त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी यायचं. येत असताना आपल्याकडच्या कुटुंबाचा लग्नाचा सोहळा असेल तर एखाद्या लग्नामध्ये कोणी विक्षेप करत असेल तर ते आपल्याला बरं वाटत नाही. तसा आता कोणी संदेशाने आदेश द्या तुमच्यापर्यंत येणार नाही. जेव्हा इथं येतो त्यावेळेस कोण्या कपड्यात आलो, कोण्या विचारात आलो, ह्यापेक्षा मी कसा आलो आणि किती काम करू. माना कोणाला, तुम्ही माना कोणाला, कोण्याही देवाला माना, कोण्याही क्षेत्राचे काम करा, मनभेद विसरून न्या, माना कोणाला, पण लिहिता तयार होऊन इथं आज्ञाधारक व्हा ही अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. वेळ घालत नाही पण विनंती करतो. बाबा मोबाईल सगळ्याला फ्री आहे. दादानी सूचना दिली की स्त्री या ठिकाणी येणार नाही तुमच्यासोबत. होत आहे पण तो वयोवृद्ध बुद्रुक माणूस पाहण्याच्या निमित्ताने येत असेल तर त्यांच्याकडे सेवा ती होणार नाही. आपण आल्यानंतर आपली वेळ किती कामाला लागते हे फार महत्वाचं. कामाला लागत असताना आपण जर तिथं थुकू लागलो असेल, आपण जर एखादा अगोदर शब्द बोलून लागले असेल, वाणी किम दारिंद्रतम, बोलणं सुद्धा दारिंद्र्यासारखं काय ठेवायचं. नमंती फलनी वृक्ष नमंती गुणनी जन हा काष्टन नमंती मनुष्यना कदाचिना. एखाद्या वृक्षाला फळ द्यावा लागते ना, ते वृक्ष वाकत असते. नमंती फलनी वृक्ष, ते वाकते लवते. एका एखाद्या माणसाला ज्ञान जर झालं ना ते नम्र होत असते. काष्टन नमंती मनुष्यना कदाचिना, वाढलेलं लाकूड वाकत नाही आणि अज्ञानी माणूस नम्र होत नाही. असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही आता आज्ञाधारक आहोत. आम्ही यांची सेवा करायला आलो असतो. कोण भक्त कसा येईल त्यांच्याशी बोलत असताना त्यांचा कितीही राग असला त्यांच्याशी नमत घ्यायची तयारी आहे का मॅम आपण? आहे. नंबर 1 विषय आहे. अभिमान गेला तुकारामाचं प्रमाण आहे. अभिमान गेला तुका म्हणे देव घेता, अभिमान केला तुका म्हणे वाया गेलाय. पुरावा तुमच्याकडून. आता राहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एखादा शब्द दुसऱ्याला सांगायचा आहे. सांगत असताना, काम करून घेत असताना किंवा आपल्याकडे स्वयंपाकचं कमी झालं किंवा काय झालं त्यावेळेस एवढी लिंता ठेवावी लागते. मला कदाचित वेळ असते, गडबड असते, त्या सगळ्या गोष्टी जबाबदार. नंबर 1 तंबाखू तोंडामध्ये बनणार नाही आहे तयारी तुमची. त्या दिवशी खा म्हणायचा पुढे अधिकार होणार नाही, पण नाही खाल्ला तर अतिशय उत्तम होईल. आरोग्यासाठी चांगलं, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोगले, शरीर साधले परब्रह्म हे मिळालेलं आहे. तुका म्हणे भाक जन्म नाही रे आणि माहित नाही पुढचं आहे की नाही, पुढे अध्यात्म नको आपल्याकडे, म्हणून ह्या जन्म मिळालेला ते सेवेधारी आहे. मग तंबाखू खायचं नाही, डिली ओढायचं नाही, कुठं थुकायचं नाही, आपल्यापासून सेवा करायची. आपल्यापासून लोकांनी काहीतरी घेऊन घेतलं पाहिजे आणि घेऊन जात असताना असा विचार केला पाहिजे की मी इथं आलो, माझं गाव इथं आलं. उदाहरण घ्या, सुरुवातीचं नाव दही सावळी आहे. दही सावळी, दहीचं रूपांतर कसं होते बाबा? दूध काढायला लागेल, विरजण द्यायला लागेल, काय करायला त्याची प्रक्रिया होईल. मंथुनी नवनीता तसे घ्या नंतर वाह्या व्यर्थ कथा सांडू मार्ग. त्याच्यानंतर त्याचं तूप तयार होते आणि तूप जेव्हा होते त्याचं रूप त्याचं निघते. तसं तुमचं रूप त्या ठिकाणी दिसावं हे दही सावळीचा दिवस आहे त्यांनी प्रमाणित. दुसऱ्या दिवसाची ती माणसं आली त्यांनी सेवा करावी. सायंकाळच्या टायमाला ते या ठिकाणी येतील, सकाळच्या टायमाला ते पुन्हा दिवसभर कामामध्ये रुजू राहतील आणि दुपारच्या प्रहामध्ये भोजनाचं झालं की स्वच्छता करून ते आपल्या घराकडे जातील. जात असताना जसं येत असताना आनंदाने आलो तसं जात असताना आनंद जावं. आणि हा आनंद देत असताना तिथं आनंद संप्रदायाच्या माध्यमातून निर्गुण निराकार आहे. ओम म्हणलं ते एक अक्षर आहे का?
ब्रह्म अध्यात्माकडे नाही बोलाव. हा नरदेह कुठून आला, कुठं जाणार, काय करणार याचाही विचार नाही करू आपण. पण एक नक्की, विचाराची जोपासणी शब्द तयार होतात, शब्दाची जोपासणी कर्म तयार होते, कर्माची जोपासणी सवय ठरवते, सवयीवर लक्ष ठेवले की चरित्र घडत असते, आणि त्याचं चरित्र साफ असते, त्याची नियती साफ असते. तुमच्या नियती पुढे पुन्हा एकदा नतमस्तक होतो. माझ्या बापाने एक विनंती करतो बाबा, ज्या आईनं दत्तात्र्याच्या रूपाने माते तुझे आणि त्या अनुसया मातेनं दत्तात्र्यासारखा पुत्र द्यावा, ब्रह्म विष्णू महेशारखे माणसं त्या ठिकाणी यावी, सावित्री लक्ष्मी असते त्यांनी सेवा करावी, आणि परत आज येतं म्हणत मालकाने बोलावं आणि आपण यावं. तर सांगू का, तुमचा एक दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी खरंच तुमच्याकडे काम असेल तर तुमच्या कुटुंबाचा प्रतिनिधी यावं. पण इथं खोटं बोलण्याचा प्रश्न आल्यानंतर 24 तास असताना न लगती साहसा जागे वनांतरा सुटे तो घराला रे. एक क्षण जर या ठिकाणचा व्हाय गेला, आम्ही पाहतो काका, आजची दैनंदिन जर तुम्हाला सांगायला गेलं तर आम्ही सांगायचा विचार नाही, कारण की मालकांच्या सानिध्यात जेव्हा माणूस येते नाही त्यावेळेस तुम्ही सर्व त्यांचे चाहते आहात. दत्तात्रय निधान तुमचं प्रेम आहे, त्यामुळे मला अधिक न बोलता एकच म्हणायला लागेल तुम्हाला, तुम्ही आलात ज्या दिवशी याल त्या दिवशी मोबाईल बंद, जोरात बोलणं बंद, लिमतीने यायचं, लिमतीने सांगायचं, वाढायचं काम करायचं. मला रोट्या कापणं होत असेल तर रोट्या कापायच्या, मला वाहणं होत असेल तर वाढायचं काम करायचं, झाडणं असेल झाडाचं काम करायचं. त्या 12ची टीम असेल, 15ची टीम असेल त्या गावाची, त्या गावच्या लोकांनी अगोदर इतके लोक येणार करून सांगावं दादाला, आणि दादाला सांगितल्यानंतर उद्या कामामध्ये घेऊ. हे माणसं तुम्हाला पूर्वार्धात सूचना देखील, आणि सूचनेचं पालन तुमच्याकडे व्हावं. आणि म्हणून आपण तिथं काय करावं, एका तासाचा आनंद दुसरा टुकली पाहिजे. आपण आनंद घ्यायला का, आपला आनंद निर्माण करावा. एका तासाचा आनंद दुधाचा एक डुकली पाहिजे, एका दिवसाचा आनंद दुधाचा असता तर अनिर्था किंवा वेगळा कार्यक्रम पाहा लागेल, एका महिन्याचा आनंद दुधाचा असतं तर लग्न करून पाहा लागेल, एका वर्षाचा म्हणजे 360 दिवसाचा आनंद दुधाचा असेल तर मालमत्ता स्थावर नातवंडाचा जीवन ठेवायला लागलं. पण आयुष्याचा आनंद लुटायचा असतं तर परोपकार करायला लागेल, की परोपकार तुमच्या गावाच्या निमित्तानं तुमचं नाव होईल, ही वृत्ती तुमच्याकडे असावा अशा आशा व्यक्त करतो. अधिक न वेळ घालता कोण कोण याच्यात तयारी आहे, आणि कोण कोण मी स्वतःचा मी नावाचा विषय सोडून माझं कर्तव्य आहे, मी जबाबदार व्हावं, माझं हे केलं पाहिजे, मी का करू नाही, ही जबाबदारी सगळ्यांना आहे का बाबा? आहे, मनातून आहे. आता याच्यात ते खरं सांगा, मनातून सांगा की त्या दिवशी तंबाखू, बिडी, सिगार, दारू कोणी पिऊन येत नाही असं कोणी वाटते का? दारू कोणी पिऊन येते असं काही नाही ना. आता हे कोणीच काही करणार नाही आता मान्य झालं. आता मान्य झाल्यानंतर आपल्या जर चुका दिसल्या तर आपलं कसं होणार आहे, नुकसान होणार. म्हणून दादा जे सूचना देतील किंवा काही अधिक सूचना देतील, व्यवस्थापक मंडळातील कर्मचारी वृंद असेल, सेवादारी मंडळी असतील, काही चांगले लोक असतील, त्यांची सजेशन तुम्ही ऐकलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि तुमच्या गावाचं नाव, माझ्या गावाचं नाव, माझ्या देशाचं नाव, माझ्या माहूरगडाच्या तीर्थक्षेत्राचं नाव एका विद्वळ परंपरेमध्ये कोणीतरी म्हणते ना, अनुसरण करावं, अनुकरण घ्यावं, अनुयायी व्हावं आणि अनुकरण करावं, यापेक्षा आपला वेगळा ठसा उमटावा हीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक नव्हे घाता एकच म्हणेल, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं महात्मा भगीरथाच्या. आम्हा बहुजनांना शब्दाची रस, शब्दाचे येत नाही, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द धन वाटू जण लोक, शब्दाचा शब्दातून आणि ज्ञानाचा ज्ञानातून ज्यांना अर्थी सांगितला ते जगत गुरु संतांच्या तुकोबा. ज्या राजाने स्वतः प्रयत्न केला होता 6 जून 1674 रायगडच्या रायगड दराची स्थापना झाली. स्वराज्य संकल्पिता छत्रपती शहाजीराजे, 2 छत्रपतींना घरी झाल्या, राजमाता राजमाता मासाई उद्धव, धर्मवीर संभाजीराजे, आणि ज्यांचे ज्यांचे कुलदैवत असतील, गुरुदैवत असतील, त्या सर्व गुरुच्या चरणी लीन होतो, नतमस्तक होतो. विनंती एकच करतो, या सेवेत तत्परा, राग सोडा, प्रेम निर्माण करा, बनल त्याने सेवा करा, चांगलेला दिवस पाडू नका, आणि आलेल्या दिवसात तुमच्या गावाचं, तुमचं वैभव, तुमच्या परंपरेचं वैभव आयुष्यभर चालवा या आशा व्यक्त करतो. काय द्यावे त्याशी भावे उत्तर आहे, ठेवे तो हा पाय जीव थोडा, तुमच्या पुढं काम करणार. त्यामुळं कोणी एक दिवसासाठी सेवेसाठी येते माझा बाप, मग म्हणेल की मी 10 दिवस सेवा कशी करू. अरे काही लोक इथं सेवा करत असताना 6 महिने, 12 महिने, 20 वर्षापासून काम करतात. ते कधीही कुटुंबाचा विचार न करता आपलं काम होऊन पाहतात. तसं तुमचा एक दिवस येणार आहे, त्यावेळेस तुम्ही ठरवा की आपला दिवस इतका कामी लागला पाहिजे. तो क्षण महत्वाचा आहे, की तो दिवस महत्वाचा आहे. आपला सुखर वेळ लागावा, आलेला माणूस विनमुख जाऊ नये, काहीतरी खावं, त्यांची सेवा व्हावी, आणि त्या सेवेचं उत्तीर्ण तुमच्याकडे व्हावं ही आशा व्यक्त करतो. एकच म्हणतो, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, आणि मी दुबळा अर्चिताची भक्ती, म्हणून बोल जरा गंगावती तरी ती स्वीकारते.
तुम्ही संत मायबाप आहात. तुमच्या संतांच्या पुढं प्रत्येक गावाचे कर्तबगार लोक आहात, प्रत्येक गावाचे प्रमुख लोक आहात, प्रत्येक गावाची इच्छाशक्ती आहे. त्यामुळे आम्ही मार्गदर्शन करायला कोणीच आलो नाही. फक्त इथं लवणे आणि लवून चालणे आणि लवता लवता कोणतं तरी एक निर्मिती करणे, ती निर्मिती तुमच्याकडनं होणार. आणि दादाच्या माध्यमात असतील, कोणीतरी प्रमुखाच्या माध्यमात असतील, मी कोणीच्या सानिध्यात राहणार आणि हे तीर्थक्षेत्र सेवाभावी वृत्तीनं वेगळ्या महाराष्ट्रात प्रस्थापित होणार ही आशा व्यक्त करूया आणि तुमच्या चरणी पुन्हा घेतो.